सभागृहात पाणी पेटतंय का काय अशी परिस्थिती आहे. महापौर साहेब तुम्ही महापौर झालात आणि महापौर झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही पाणी प्रश्नावर एक मीटिंग घेतली. त्या मीटिंगला संबंधित अधिकारी होते, सर्व पदाधिकारी होते, आयुक्त साहेब सुद्धा होते. तुमची मीटिंग सगळ्या वर्तमानपत्रात छापून आली. सगळ्यांना असं वाटलं की आता सोलापूरचा पाणी पुरवठा नक्की काहीतरी बदल होणार आणि तारखांमध्ये फरक पडताय. तुम्ही रोज सत्कारासाठी फिरता, तुम्हाला नागरिक तेच गोष्टी सांगतात ज्या आम्हाला सांगत असतात की आमचा पाणी पुरवठा असा असा विस्कळीत आहे. तुम्ही तिथेही लोकांना आश्वासित करता की नक्की आम्ही पाणी पुरवठ्याचे दिवस कमी करू. आणि असं असताना एकीकडे प्रशासनामध्ये आपण एकीकडे सांगितलं की पाणी पुरवठ्याचे दिवस कमी करू, त्याच उलट इथं प्रशासनामध्ये आपले पाण्याचे दिवस वाढवण्याचं काम झालेलं आहे. हे तुमच्या सगळ्यांना आहे, कारण याआधी जेवढा पाणी पुरवठा दिवसात होता त्याच्यापेक्षा सगळीकडचा पाणी पुरवठा सगळ्या सभागृहाचा सेन्स असा आहे की 1-2 दिवसांनी वाढलेला आहे. म्हणजे कुठे 3 दिवसांनी होत होतं तिथं आता चोबे साहेबांनी सांगितलं की 4 दिवसांनी होत आहे, कुठे 4 दिवसांनी होत होतं तिथं 5 दिवस झालंय. म्हणजे सगळ्याच दिवस बदललेले आहेत. माझा चोबे साहेबांना महापौर साहेब अशी विनंती आहे की त्यांनी आम्हाला सभागृहाला एक माहिती द्यावी की आपण आपल्या शहराला रोज किती पाणी लागतंय आणि किती पाणी रोज आपण तिन्ही पंपिंग सेक्शन मधनं घेतोय हे सभागृहाला कळावं. किती MLD पाणी आम्हाला लागतंय चोबे साहेब, किती MLD पाणी आम्ही रोज आमची रिक्वायरमेंट आहे आणि आम्ही किती पाणी उजनीवरनं, टाकळीवरनं आणि पिंपरगाववरनं शहरासाठी घेतो. महापौर साहेब किती पाणी होतं शहराला? 250 ते 60 MLD ची गरज आहे. 190 ची आपली कॅपॅसिटी आहे, तरी सुद्धा 208 ML नवीन लाईन झाल्यामुळे आम्ही जास्त पंपिंग करून 208 ML उपसा करतो. साहेब, महापौर साहेब, आपल्याला पूर्वी टाकळीवरनं पाणी येत होतं, ती लाईन होती आपल्याला सगळ्याला माहित आहे. पण साहेब आपण आता दुहेरी पाईपलाईन झाल्यानंतर आपण टाकळीवरचं पाणी उचलायचं बंद केलंय असं कळतंय. ही लाईन आपण बंद करत असताना कुणाची मान्यता घेतली आहे का? कारण टाकळी आपल्याला दुहेरी पाईपलाईन झाली, शहराला नवीन पाणी आलं, पण टाकळीवरचं जे आपल्या हक्काचं पाणी होतं ती जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनीवर आपण कोट्यवधी रुपये खर्च केलेले, तिथून आपण आता पाणी घ्यायचं बंद केलं असं म्हणतो. त्याचं आयुष्यमान संपलेलं आहे, तरी सुद्धा नदीला पाणी आलं की आपण उपसा करतो, पूर्ण बंद केलेलं नाही. तिचं आयुष्यमान संपलंय. ठीक आहे. म्हणजे महापौर साहेब आपण आता एक लक्षात येते की आपल्याला दुहेरी पाईपलाईन झालं तरी सुद्धा आपल्याला रोज पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. आपण परत एकदा 1400 कोटीचा प्रोजेक्ट आपण आता देत असताना टाकळीवरनं आपल्याला अशा इमर्जन्सी मध्ये पाणी घेण्याकरता अजून एक लाईन देण्याचा प्रस्ताव या सभागृहाने मान्य करणं गरजेचं आहे. कारण आपल्या शहराची वाढती लोकसंख्या बघितलं, आतापर्यंत आपल्याला वारंवार सांगितलं की आपल्याला रोज पाणी देतो, पण आता दुहेरी पाईपलाईन देऊन सुद्धा पाणी साहेब मिळत नाही. दुहेरी पाईपलाईन या ठिकाणी आता ऑलरेडी आपली आहे, त्याला वाढीव 1400 कोटीचा आपण हे केलं ना, त्याच्यामध्ये तसा विषय नाही येतो. मी काय म्हणतो पाणी शहरात घेण्याकरता एक लाईन देणं, त्याच्यामध्ये आयुक्त साहेबांनी ठीक आहे. शहरामध्ये आता जवळपास 50 MLD रॉ मटेरियल शिल्लक आहे आपल्याकडे. WTP प्लांट झाला पाकणीचा की पाणी पुरवठा फरक पडतो. टाकळीला पाणी घेणं योग्य नाही, कारण आपल्या पाण्यासाठी त्यांना जवळपास 80% पाणी वाया जातं, 20% आपल्याला मिळतंय. उजनीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपण औषध पाणी मागितलं नाही. म्हणजे आतापर्यंत आपण औषध पाणी न मागितल्यामुळे आयुक्त साहेब आपले किती पैसे वाचणार आहेत हे जरा सभागृहाला सांगा. पाण्याचे पैसे किती वाचणार आहेत? टाकळीवरनं पाणी घेत नसल्यामुळे, हाऊसवरनं घेत नसल्यामुळे आपल्या पाणीच्या बिलामध्ये किती रक्कम वाचणार आहे जी आपण महाराष्ट्र शासनाला भरत होतो? 10 ते 12 कोटी वाचणार आहे, पण ह्याचं लाईट बिल वाढणार आहे उजनीवर. एकंदरीत म्हणजे पाण्याची अडचण येणार नाही. म्हणजे पैशामध्ये फरक पडतोय का? लाईट बिल तर त्यापेक्षा जास्त होणार असेल. लाईट तिथनं पाणी घेतलेलं बरं राहील. लाईट बिल नाही, हे पाणी आपण पाणी दर 2 महिने झाले की उजने ह्याचं पाणी संपतंय, परत इरिगेशनला सोडावं लागतंय आणि सोडल्यानंतर सगळी कारखान्याची मळी वगैरे जे पिवळं पाणी जे यायचं सोडल्या ठीक आहे. ठीक आहे, बोला. ठीक आहे. नाही साहेब आम्हाला एक अजून एक स्काडा सिस्टीमच्या बाबतीत आता ह्यांनी सांगितलं की सभागृहाला बरेच लोकांना स्काडा ही स्कीम माहित नाही. मला बोलताना बरेच जणांनी सांगितलं की स्काडाचे काय आहे. स्काडावर आपण आता मला माझ्या माहितीनुसार 15-16 कोटी रुपये खर्च केले. किती रुपये रक्कम खर्च 51 कोटी खर्च केलेले आहे. किती? 51 कोटी रुपये खर्च केले साहेब पाण्याचं नियोजन करण्याकरता. आपण आयुक्त साहेब त्याचा रोज डाटा स्काडा केल्यामुळं आपलं किती पाणी बचत झाली आणि किती लोकांना आपल्याला त्याचा फायदा झाला ह्याचं कुठेतरी आपण मोजमाप करतो का? त्याचा रिपोर्ट रोज तुम्हाला येतो का संबंधित अधिकाऱ्यांकडनं की स्काडा केल्यामुळं जेवढी रक्कम आपण खर्ची घातली त्याच्यामुळे तुमच्या रेकॉर्डला रोज ते येतंय का? तेवढं सांग. आणि काय झालं त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा रिपोर्ट रोज येतो, परंतु आपली जी स्काडा सिस्टीम झालेली आहे ती आपल्या इंटेक साईडची आहे. आपल्याला उजनीवरून येणारं जे पाणी आहे WTP प्लांट येतं
आणि आयडियली सगळ्यात त्याचा मेन महत्वाचा रोल असतो की आउटपुट साईड जे इंटरनल डिस्ट्रीब्युशन किंवा अंतर्गत वाहिनी होतं त्याच्यावर स्काडा झालेला नाहीये. आता रिमेनिंग आपण जे 1400 कोटीची योजना आहे त्याच्यामध्ये ते आपण कव्हर करू. बोला म्हणजे आता नाही आम्हाला एक माहिती मिळते आहे, स्काडा लावून आमचे 51 कोटी रुपये खर्च झाल्यानंतर आपल्याला काय फायदा झाला हे तुम्ही म्हणताय, म्हणजे ते पूर्ण पैसे वापर केले असा अर्थ झाला. एक तर एवढे पैसे लावून आपल्याला जर स्काडा लावून आपल्याला फायदा झाला नाही असं आयुक्त साहेबांच्या म्हणण्यात येते की अजून आपल्याला त्याचा उपयोग झाला नाही. नक्कीच स्काडाचे 51 करोड रुपये खर्च केले ही लास्ट लहान अमाऊंट नाही आहे. सभागृहाच्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की एवढी मोठी अमाऊंट खर्ची घालून जर आपल्याला शून्य फायदा होत असेल तर आपण कुठं करतोय, कुठं चाललेत आपले पैसे, पाण्यात गेले असं म्हणावं लागेल का? पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. बोला मेंबर पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये आपल्याला स्काडा सिस्टम जरी असले तरी आता समजा नवीन योजना जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला जर पूर्ण जर रक्कम करायची असेल तर आपल्याला अजून एक्स्ट्रा कॉस्ट पडली असते. त्याच्यामध्ये इंटेक साईडचं आपण कव्हर केलेलं आहे. आता जे डिस्ट्रीब्युशन जेव्हा होईल त्याच्यासोबत ते होईल. त्यानंतर आपल्याला 100 तुम्हाला जे अपेक्षित आहे वॉटर ऑडिट म्हणजे आलं किती पाणी आणि गेलं किती. तर आता काय झालं की आपल्याला जे आउटपुट साईड आहे तर इनपुट साईड जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड आइस इवेंट्स।